नमस्कार, मी रोशनी चिकणे, वेदिका शंकर चव्हाण, रेणुका चिकणे, रयत शिक्षण संस्थेचे श्री विठ्ठल देशमुख माध्यमिक विद्यालय गांजे तालुका जावली जिल्हा सातारा या विद्यालयामध्ये आम्ही इयत्ता 10वी मध्ये शिकतो. विकसित भारत बिल्डेथॉन या विषयाअंतर्गत आम्ही लोकल फॉर लोकल या मुख्य विषयाअंतर्गत आम्ही आमची माहिती सादर करत आहोत. आपण महाराष्ट्रात राहतो. आपल्या जमिनीवर शेतकरी घाम गाळतो, कारागीर मेहनत करतो आणि पिढीचा व्यवसाय गावाचा अर्थकारण चालवतात. पण हीच ताकद अनेकदा मर्यादित राहते, कारण त्यांना मोठ्या बाजारपेठेपर्यंत पोहोचताच येत नाही. पण आता काळ बदलतोय, कारण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI स्थानिक आणि ग्लोबल बनू शकते. शेतात काम करणारे शेतकरी तसेच मोबाईलवर ॲप वापरतात तरुण आपण पाहू शकतो. आपण एक सोपा ॲप किंवा वेबसाईट तयार करू शकतो, जिथे नाशिकमधील द्राक्ष उत्पादन, कोल्हापूरमधील साखर उत्पादन आणि सोलापूरमधील हातमाग व्यवसाय, नागपूरमधील संत्री, जळगावमधील केळी, महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरी आणि गावातील सर्व शेतकरी आपले उत्पादन थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतात. या ॲपवर आपल्याला उत्पादन, भाव आणि लोकेशन मिळू शकते. AI फक्त विक्रीच नाही, तर संपूर्ण प्रक्रिया सोपी आणि स्मार्ट होईल. स्वयंचलित भाषांतरण, मराठीतून इंग्रजी किंवा हिंदी किंवा इतर भाषेमध्ये माहिती आपोआप जाईल. बाजारभावाचा अंदाज, शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळण्यासाठी भाववाढ किंवा घट याचा अंदाज तयार येऊ शकेल. हवामानाची सूचना, पिकांचं नुकसान होण्याआधीच हवामान अलर्ट येईल. ऑनलाईन पेमेंट आणि डिलिव्हरी ट्रॅकिंग, व्यवहार सुरक्षित आणि जलद होतील. ग्राहकांचा थेट संपर्क, दलालाशिवाय ग्राहक आणि शेतकरी एकत्र जोडले जातील. शेतकरी मोबाईलवर माहिती भरताना आणि ग्राहक खरेदी करताना आपण पाहू शकतो. तसेच AI मुळे गावाकडच्या छोट्या व्यवसायांना मोठ्या शहरात आणि अगदी परदेशात सुद्धा पोहोच मिळू शकते. त्यामुळे उत्पादन स्थिर होईल, शेतकऱ्यांना स्थिर उत्पादन मिळेल, पिढ्या व्यवसायाला नवा बाजार मिळेल आणि महाराष्ट्राचं नाव जगभर पोहोचेल. वोकल फॉर लोकल ही केवळ घोषणा नाही, तर महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दिशेने नवी वाटचाल आहे. त्यामुळे डेटा अनालिसिस होईल, उत्पादन सुधारेल, मार्केटिंग सुधारेल आणि रोजगार निर्माण होईल. शेतकरी, दलाल व शेतकरी, कारागीर व ग्राहक एकत्र हात मिळवताना AI गावाकडच्या शेतकऱ्यांना हवामानाचा पूर्व अंदाज घेऊन त्यानुसार शेती वाचवण्यासाठी योग्य ती उपाययोजना करता येईल. तसेच जागतिक बाजारभाव, हवामान व व व पुरवठा यानुसार त्यांना योग्य ती उपाययोजना करून चांगले पीक घेता येईल व उत्पादन वाढवता येईल. तसेच आपल्याकडे लोकल गोष्टींचा जागतिक बाजारपेठेत स्थान मिळावे यासाठी योग्य ती माहिती पुढे पोहोचवून आपल्याला त्याच्यातून फायदा मिळवता येऊ शकतो. उदाहरणार्थ महाबळेश्वरमध्ये मांगरी हे मधाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. चला तर आपण लवकर करूया आणि आपल्या जमिनीचं संरक्षण जगभर पोहोचूया. AI फक्त ॲपचं भविष्य